and then 15th chapter we shall chant together. पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भयद्वेषिणी प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। अथ श्रीमद्भगवद्गीतासु पञ्चदशोऽध्यायः पुरुषोत्तमयोगः। श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यम् यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति
प्रसृता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययन्तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। तर
काल एक माझ्याकडे प्रश्न आलेला आहे. लक्ष्मीकांत यांचा प्रश्न आलेला आहे, की सर्व प्रकृतीचा अंश त्याच्यामध्ये मुक्त असताना त्याने हे विश्व का निर्माण केलं? सर्व प्रकृतीचा अंश त्याच्यामध्ये मुक्त असताना त्याने हे विश्व का निर्माण केलं? त्याच्यामध्ये थोडीशी करेक्शन पाहिजे. खरं म्हणजे प्रकृतीचा अंश त्याच्यामध्ये मुक्त नाहीये, त्याचा अंश प्रकृतीमध्ये मुक्त आहे असं म्हटलं पाहिजे. म्हणजे क्षेत्रज्ञ हा क्षेत्रामध्ये मुक्तावस्थेतच आहे. पुरुष हा प्रकृतीमध्ये मुक्तावस्थामध्ये आहे आणि त्याने प्रकृती का निर्माण केली असं विचारलेलं आहे. खरं म्हणजे की विश्व किंवा प्रकृती निर्माण करण्याचा उद्देश काय? तर खरं म्हणजे भगवद्गीतेचा आपण जो अध्याय वाचतो तो एक प्रकारे हे निर्माण झालेलं नाहीच, हे आहेच. नरूपमस्य तथोपलभ्यते नांतो न चादीर न च संप्रतिष्ठा. प्रकृती ही अनादि अनंत आहे. प्रकृतीचा निर्माण झालेलं नाही कुठच्या तरी काळात. इट इज देअर ऑलरेडी. म्हणजे प्रकृतीची निर्मिती झाली असं नाही. न अंत न आदी, न अंतो न चादीर न च संप्रतिष्ठा, असं याच अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. परंतु या प्रकृतीचा उद्देश काय असं जर आपण विचारलं तर त्याची दोन प्रकारे नेहमी उत्तर मिळतात. एक तर सांख्यांप्रमाणे एक उत्तर मिळतं त्याचं, आणि दुसरं म्हणजे वेदांताप्रमाणे एक उत्तर मिळतं. सो सांख्य अँड वेदांत दे टॉक अबाउट प्रकृती इन टू डिफरंट वेज. सांख्यांच्या प्रमाणे आपण बघितलेलं आहे की प्रकाश क्रिया स्थितीशीलम भूतेंद्रियात्मकम भोग अपवर्गार्थम दृश्यम. म्हणजे सांख्य असं म्हणतात की या प्रकृतीचा उद्देश काय आहे, तर पुरुषाला भोग आणि अपवर्ग हे दोन्ही देण्यासाठी आहे. टू गिव्ह एक्सपिरियन्स ॲज वेल ॲज फॉर द सेक ऑफ इमॅन्सिपेशन ऑफ पुरुष. की पुरुषाच्या अनुभवाकरता आणि पुरुषाच्या मोक्षाकरता. अर्थात ह्याच्यावर बरेच प्रश्न विचारले गेले. वी विल नॉट गो इन टू दॅट की हाऊ प्रकृती कॅन गिव्ह मोक्षा और कॅन बिकम कॉज ऑफ मोक्षा टू पुरुषा इज ऑलवेज फ्री. तर हा सांख्य फिलॉसॉफी मधला थोडासा अडचणीचा भाग आहे की याचं उत्तर सांख्याना खरं म्हणजे देता आलं नाही. आणि दुसरं म्हणजे सांख्य असं म्हणतात की ही प्रकृती जोपर्यंत सत्य जाणलं जात नाही, जोपर्यंत पुरुष स्वतःमध्ये एस्टॅब्लिश होत नाही, स्वरूपे अवस्थानम या स्थितीला येत नाही, तोपर्यंत प्रकृती असते. स्वरूपावस्था प्राप्त झालेल्या लोकांसाठी प्रकृती ही नसतेच असं पातंजल योगामध्ये पतंजलींनी सांगितलेलं आहे की वन कृतार्थम प्रति नष्टमपि अनष्टम तदन्य साधारणत्वात असं पातंजल योगसूत्र आहे. कृतार्थमपि नष्टम म्हणजे जे कृतार्थ झालेले आहेत, वन हु हॅज गॉन टू द पीक ऑफ योगा, वन हु हॅज रिअलाइज द सेल्फ, त्याच्याकरता प्रकृती नष्ट असे. कृतार्थां प्रति नष्टम अनष्टमपि तद अनन्य साधारणत्वाम. त्या माणसासाठी जरी प्रकृती नाहीशी झालेली असली तरी बाकीच्यांसाठी ती तशीच राहते. दोज हु आर नॉट लिबरेटेड, फॉर देम प्रकृती रिमेन्स ॲज इट इज. फॉर द वन हु हॅज रिअलाइज द सेल्फ देर इज नो प्रकृती. So that is the answer which is given by Sankhyas, which is not really a very complete answer and very satisfactory answer. And there have been lot of discussions about it. We shall not go into that detail. From Vedantic point of view, Vedanta prefers to call or use the word Maya instead of Prakriti. म्हणजे ज्याला सांख्य प्रकृती म्हणतात त्याच्याकरता जास्तीत जास्त उपयोग माया. माया सुद्धा त्रिगुणात्मकच मानलेली आहे वेदांतामध्ये. सो माया इज दी सृजनात्मक प्रकृती. म्हणजे जो निर्गुण निराकार ब्रह्मन आहे त्या ब्रह्मन uses the Maya Shakti is actually Shakti of the Lord. ती शक्ती ही विश्व
हरिओम. सरांचं बहुतेक इंटरनेट कनेक्शन लूज झालं असावं असं वाटतंय. राईट. सरांचा आवाज ऐकू येतोय का? नाही येते. हा, मला वाटतं त्यांचं इंटरनेट कनेक्शन ड्रॉप झालंय. आपण 1-2 मिनिटं थांबूया. आय एम शुअर ही विल रिजॉइन. We shall continue with it. So we were talking about Maya, which is used as synonym for Prakriti in Vedanta philosophy मध्ये प्रकृती ऐवजी माया हा शब्द जास्त उपयोगात येतो. आणि दिस माया अकॉर्डिंग टू वेदांता हॅज 2 characteristics. One is called as आवरण शक्ती आणि अनदर इज कॉल्ड as विक्षेप शक्ती. आवरण शक्ती म्हणजे पॉवर ऑफ हायडिंग. माया हाइड्स द ट्रूथ, माया कव्हर्स द ट्रूथ. आणि विक्षेप शक्ती मीन्स माया प्रोजेक्ट्स समथिंग विच इज अनरियल. त्याला विक्षेप शक्ती असं म्हणतात की जे सत्य असत्याचं प्रक्षेपण करणं आणि सत्यावर झाकण टाकणं किंवा सत्यावर आवरण करणं या 2 मायेच्या शक्ती आहेत. आणि त्या शक्तीमुळेच या जगताच्या विषयी म्हणजे हे जी ऊर्ध्वभूत मधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम अशी जी संसार वृक्ष सांगितलेला आहे, नरूपमस्येह तथोपलभ्यते, त्याचं रूप आपल्याला कधीच कळू शकत नाही. ते या कारणात ड्यू टू माया. ही माया काय आहे, ती खरोखर आहे का नाही, या गोष्टी खरं म्हणजे कधीच कळत नाही. आणि याच्याकरता भागवत धर्मामध्ये जी एक कथा सांगितलेली आहे ती मी सांगतो आणि नंतर आपण पुढे जाऊया. की एक दिवशी नारदांनी विष्णूला असं विचारलं की माया म्हणजे काय आहे मला सांगा कृपा करून, कारण नेहमी हे सगळं जग म्हणजे माया आहे, हे सगळं जग मायेतूनच मी निर्माण केलेलं आहे असं तुम्ही सांगता, परंतु माया म्हणजे नक्की काय हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. आणि त्यावेळी दोघेही गंगेच्या तीरावर फिरायला म्हणून असं गेलेले होते, भगवान विष्णू आणि नारद हे दोघेही. तर भगवंताने असं सांगितलं की ठीक आहे, माया म्हणजे काय मी तुला सांगतो, पण पहिल्यांदा स्नान तरी करूया, आपण गंगा स्नान करूया आणि त्यानंतर मी तुला हे सांगेन. आणि सो बोथ ऑफ देम वेंट इनसाइड द गँजेस अँड हॅड अ डीप. आणि नारदांनी पण विष्णू बरोबर गंगेमध्ये डुबकी मारली. आणि डुबकी मारून जेव्हा नारद वर आले तेव्हा त्यांना असं दिसलं की त्या गंगेमधून एक स्त्री वाहत चाललेली आहे आणि ती स्त्री जोरजोरात ओरडते वाचवा वाचवा म्हणून. आणि त्याच्यामुळे इन्स्टंटॅनियसली प्रतिक्षिप्त क्रिया असल्याप्रमाणे नारद ताबडतोब पोहत तिच्याकडे गेले आणि he dragged her out, he lifted her and then very safely he brought her to the shore, to the other shore. And the lady was so beautiful, the girl was so beautiful that by the time Narada had forgotten himself, and the beauty was so much attractive that he forgot everything. By the time he brought her to the shore, he had already fallen in love with her. आणि मग जसं हिंदी सिनेमामध्ये होतं त्याचप्रमाणे दे स्टार्टेड हॅव्हिंग देअर ओन संसार. आणि काही काळानंतर त्यांना 2 मुलं पण झाली. आणि मग त्या गंगेच्याच किनारी एक झोपडी बांधून ते राहू लागले आणि त्यांचा संसार सुखाचा चालू होता. असे 1 or 2 years must have passed, 4-5 years must have passed. आणि देन अचानक गंगेमध्ये एक प्रचंड पूर आला, खूप मोठा पूर आला. आणि त्यावेळी नारद मुनी खरं म्हणजे बाहेर गेलेले होते. तेव्हा ते नारद म्हणून सुद्धा स्वतःला ओळखत नव्हते, ते बाहेर गेले होते. द मॅन हॅड गॉन आउट अँड व्हेन ही केम बॅक ही सॉ की त्याची ती झोपडी वाहून गेलेली आहे, त्याची बायको पुरात वाहून चाललेली आहे, त्याची मुलं वाहून चाललेली आहेत
आणि म्हणून त्यांनी स्वतःच त्याच्यामध्ये उडी घेतली. अँड विदिन नो टाइम ही फाउंड दॅट दे व्हॅनिश्ड, दी चिल्ड्रन and the wife and everything, neither that hut was there, and he himself drowned inside. आणि कसे बसे जीव वाचून नारद वर आले, आणि जेव्हा नारद वर आले त्या विष्णू त्यांच्याकडे बघून हसत होते. आणि ते त्यांना म्हणाले की तुला कळलं का माया म्हणजे काय ते. सो एका डुबकीमध्ये हे सगळं घडलेलं होतं, आणि हे जे सगळं घडलं हे म्हणजेच माया असं विष्णूनी. सो इन वन वर्ड, इट इज नॉट पॉसिबल टू अंडरस्टँड इट बिकॉज इट इज बियॉन्ड इंटेलेक्ट. म्हणूनच या श्लोकामध्ये सुद्धा नरूपमस्येह ततोपलभ्यते नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा, की का निर्माण झाली याला उत्तर ती आहेच, तिला आधी आणि अंत नाही. इट इज ऑलरेडी एक्झिस्टिंग and it is not different from the Lord himself. That is another thing which, so that is the difference between the Sankhya and Vedanta philosophy. की वेदांतामध्ये प्रकृती ही पुरुषापासून वेगळी मानलेली नाहीये. पुरुषच प्रकृती होऊन या जगामध्ये वावरतो आहे. सो the क्षर पुरुष and अक्षर पुरुष which has been mentioned in this very chapter, we shall see that. Okay, so prakriti is not different from purusha, आणि त्याच्यामुळे त्यांनी ती निर्माण केली अशी नाही, ती त्याचीच प्रकृती आहे. म्हणजे जसं आपण असं म्हणू की आपण असं म्हणत नाही की सूर्याने किरण कशी निर्माण केली आणि का निर्माण केली. सूर्य आणि सूर्य किरण ही काय वेगळी नाहीत. सूर्याची आणि इन अ वे सूर्य तर कुठेतरी आहे, कितीतरी लाखो करोडो मैल अंतरावर आहे. त्याची किरण मात्र इथे पोहोचतात हे पण तेवढं सत्य आहे की दी सनरेज reach us, we are able to feel the sun rays. Okay, and at the same time sun rays are not different from the sun. Rays are where the essence of the sun. तसंच प्रकृती आणि पुरुष यांचं नातं आहे, किंवा परमेश्वर आणि माया यांचं नातं आहे, ब्रह्म आणि माया यांचं नातं आहे. सो दे आर नॉट डिफरंट, दे आर नॉट प्रोड्यूस इट, इट इज वन अँड द सेम. आणि याचं कारण असं आहे की आपण 10व्या अध्यायात जसं बघितलं की युनिटी अँड मल्टिप्लिसिटी आर सायमल्टेनियसली ट्रू. हे 10व्या अध्यायात विश्वरूप दर्शनामध्ये आपण ते बघितलं होतं. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन की इन द सेम बॉडी ऑफ कृष्णा he also saw thousands of mouths, thousands of heads, and thousands of the jivas, and त्याच्या दाढा होत्या आणि त्यांच्यामधून ज्वाला येत होत्या. That was the multiplicity which was existing in the same Lord. So multiplicity and unity is together in Brahman. Static and dynamic aspects are together in Brahman. Purusha and Prakriti are together in Brahman. ह्याच्यातून ते निर्माण झालंय अशा प्रकारची बात आहे. इट इज ब्रह्मन, सर्वम खल्विदम ब्रह्म. that is what the Vedanta says, though it is not different from the Lord himself. प्रकृती म्हणजेच परमेश्वर, आणि परमेश्वरानेच प्रकृती निर्माण केलेली आहे. आणि खरं म्हणजे निर्माण केलेली असं म्हणताच का म्हणे ती आहेच, कारण तिला आधी आणि अंत नाही, आणि ती समजण्यासारखी पण नाही. नरूपमस्येह ततोपलभ्यते नांतरेन च आदिर न च संप्रतिष्ठा. इट इज बियॉन्ड इंटलेक्ट, it is beyond mind, and that is why it is impossible to really know about it. So that is the thing which we just wanted to discuss. And then we had come to the 6th sloka where the ultimate paramapada has been told. 6व्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो की 6व्या श्लोकामध्ये the ultimate the absolute परमधाम कसं आहे ते सांगितलेलं आहे. न तत् भासयते सूर्यो न शशांको न पावका यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तद्धाम परमं मम, की that is the place of the absolute. ते माझं परमपद आहे.
ते माझं परमधाम आहे. आणि ते कसं आहे, न तत् भासयते सूर्यो, द सन डझंट इल्युमिनेट इट, नॉर द मून, नॉर द फायर. In fact, really speaking, it is self-effulgent. The Brahman or the Purushottama is self-effulgent. In fact, it is his light that illuminates the sun, that illuminates the moon, that illuminates the fire. It is the other way around. But the sun, the moon or the fire do not illuminate him. It is not so. The sun, moon and the fire, they are the, in a way, gradations of our consciousness. The sun, which is very far away and which is self-effulgent, तो स्वयंप्रकाशी आहे आणि तो खरं म्हणजे आपल्या सर्वांचंच भरण पोषण करत असतो. इट इज बिकॉज ऑफ द सन दॅट द लाईफ एक्झिस्ट इन ऑन द अर्थ. सगळे जीव जंतू हे खरं म्हणजे इट इज द सोलर एनर्जी विच कीप्स अस अलाइव्ह. ओके, नाउ द रिफ्लेक्शन ऑफ द सन इज द मून, the other heavenly body which is there with us. So the moon is the next reality which we can see. आणि सोमो भूत्वा रसात्मकः हे आपण पुढे पण शिकणार आहोत. सो रिअली the mind, our mind is really influenced by the moon. आणि म्हणूनच खरं म्हणजे ल्युनॅटिक हा शब्द त्याच्यावरूनच आलेला आहे की द माइंड इज अफेक्टेड बाय द मून. Okay, so that is the other reality which is there in the form of moon, and the nearest is the fire which we are using all the time, which is also actually the sun only. Moon is nothing but the sun. The reflection of the sun is called as moon. The reflected light of the sun is the moon, and the fire also is the sun only. The energy which is stored in the wood, the solar energy which is stored in the wood, is available to us as the fire. So that is how we can really experience the sun or the solar energy in the form of fire. But these three are actually the energy in these three is actually coming from the Lord himself. That is the thing which they do not illuminate the Brahman or the Lord, but in fact the Lord, म्हणजे आपण 12व्या श्लोकामध्ये if we have a look at यदादित्यगतं तेजो जगत भासेते किलम यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धिमामकम, याच अध्यायामध्ये 12व्या श्लोकामध्ये भगवंताने असं सांगितलेलं आहे की यदादित्यगतं तेजो जगत भासयते किलम, म्हणजे आदित्यामध्ये सूर्यामध्ये जे तेज आहे, यश्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धिमामकम. In fact, it is my ojas, it is my energy which is there in the sun, which is there in the moon, which is there in the fire. So that is what is so tad dhama paramam mama na tad bhasayate suryo na shashanko na pavakah yat gatva nani vartante. So the ultimate you can say abode is something which is so magnificent that nobody who reaches there would ever come back. यत गत्वा ननी वर्तन्ते. इथे एकदा पोहोचल्यानंतर, ते धाम एकदा प्राप्त झाल्यानंतर, तो वैकुंठ लोक एकदा प्राप्त झाल्यानंतर, nobody will again come back into this samsara, which is samsara chakra, which consists of punarapi jananam, punarapi maranam, which is a kind of jail. So being liberated, who will really come back to the jail again? So that is why yad gatva nanivartante tad dhama paramam mama. So that is how the Lord describes the absolute in this sloka. Now what he says, manayvansho jiva loke jiva bhuta sanatana manashashthani indriyani prakriti sthani karshati. So this is another very beautiful shloka which tells a lot about our existence and
ममैवांशो जीवलोके, जो जीवात्मा आहे, the spirit which is there in every living being is the portion of the infinite spirit. Mamayvansha Jiva Bhuta Sanatana. It is the eternal portion of me only, which is there in each and every living being, in each and every Jiva. Mamayvansho Jivaloke Jiva Bhuta Sanatana. In all the living beings which are here, in all the creatures, the Jivatma, the Kshetrajna, the spirit which exists is the spirit of the Lord. The eternal spirit of the Lord alone exists in each and every living being. That is the first thing which has been told. Then Manashasthani Indriyani Prakriti Sthani Karshati. Now, how this spirit is to express itself in nature. Prakriti Sthani Karshati. Having come into this universe, having come into the Prakriti, it will express itself through mind, through intellect, through the senses, through the body. And then, depending upon the karmas which the jiva had in previous life, he will acquire the instrument to express that consciousness. आपण मागच्या अध्यायामध्ये असं बघितलं होतं की जर सत्वगुण हा जास्त प्रभावी असताना मनुष्याने शरीर सोडलं तर त्याचा देवलोकामध्ये जन्म होतो. जर रजोगुण प्रभावित असताना मनुष्याने शरीर सोडलं तर त्याचा मृत्यूलोकामध्ये जन्म होतो. आणि जर तमोगुण प्रभावित असताना त्यांनी शरीर सोडलं तर त्याचा निम्न योनीमध्ये म्हणजे कीटक, जीवाणू यांच्यामध्ये त्याचा जन्म होतो. सो दॅट इज व्हॉट वी लर्न इन द गुणत्रय विभाग योग. हे प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावानुसार प्रत्येक जीवाचा जो the next birth which is there in this world, in this nature, takes place according to dominance of a particular guna. Now, depending upon that dominance of particular guna, he is able to express that consciousness which is there within his, and he needs a particular kind of, you can say, the hardware. The software has been given by the Lord. The hardware which is required, the body-mind complex which is required to express that consciousness will be different depending upon the stage of evolution of the jiva. की उत्क्रांतीच्या ज्या पायरीवर तो जीव आहे त्या पायरीनुसार त्या जीवाला आपल्यामधली चेतनेचं प्रकटीकरण करण्यासाठी तशा प्रकारचं शरीर लागेल, तशा प्रकारची इंद्रिय लागतील, तशा प्रकारचं मन, तशा प्रकारची संवेदना शक्ती लागेल. So that is why the jiva himself selects or draws the senses and the mind from prakriti. This is a very important thing which has been given. की आपली इंद्रिय, आपलं मन आणि आपली बुद्धी ही आपणच प्रकृतीकडून खेचून घेतलेली आहे. प्रकृती स्थानी कर्षती. A beautiful word which has been used here. So ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना मन षष्ठानी इंद्रियाणी प्रकृति स्थानी कर्षति. So he draws the senses and the mind from prakriti in order to express that consciousness, and that consciousness is trying to express itself. त्याच्यामध्ये ती विस्तारता आणण्याचं एक तत्व आहे. दॅट इज वाय स्वामी विवेकानंद used to say that each soul is potentially divine. ममैवांशो जीवलोके याचाच खरं म्हणजे ते भाषांतर आहे की each soul is potentially divine. There is divinity in every jiva. The goal is to manifest this divinity within by controlling nature, external and internal.
कंट्रोलिंग नेचर मीन्स कंट्रोलिंग प्रकृती. म्हणजे स्वामी विवेकानंद असं म्हणतात की प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म आहे. प्रत्येक each soul is potentially divine. The goal is to manifest this divinity within by controlling nature, external and internal. या आंतरबाह्य प्रकृतीचं संयमन करून ही आतमध्ये जी चेतना आहे, जे कृष्ण चैतन्य आहे, त्या कृष्ण चैतन्याचं प्रकटीकरण करणं हेच खरं म्हणजे मनुष्याच्या किंवा जीवाच्या जीवनाचा उद्देश आहे. कळत नकळत तोच उद्देश आपला सगळ्यांचा आहे. आणि त्या उद्देशाकरता उपयुक्त अशा प्रकारची ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी हे मनुष्य घेत असतो. अँड दॅट इज हाऊ ही ट्राईज टू एक्सप्रेस हिमसेल्फ. सो हाऊ डू वी डू दॅट? देन स्वामीजी सेड, डू दिस आयदर थ्रू वर्क और वर्शिप or psychic control or philosophy, by one, more, or all these, and be free. This is the whole of religion. That is how beautifully Swami Vivekananda defines it. So do this either through work, that means karma yoga, or worship, that is bhakti yoga, or psychic control, that is raja yoga, or philosophy, that is jnana yoga. By one, more, or all these, or you can combine all these yogas together as integral yoga and be free by adopting this yoga. What is yoga sadhana? की हे जे आवरण आहेत, जी मायेमुळे किंवा प्रकृतीमुळे निर्माण झालेली आहेत, ती आवरण एकामागून एक नष्ट करणं आणि जे चैतन्य आतमध्ये आहे त्याचं प्रकटीकरण करणं, हाच खरा म्हणजे योग आहे. आणि म्हणून पतंजलीने सुद्धा सांगितलेलं आहे की योगांग अनुष्ठानात अशुद्धी क्षये ज्ञानदीप्तिरा विवेक ख्याते. आपल्याला काय करायचं आहे तर अशुद्धी क्षये, अशुद्धीची जी आवरणं आहेत ती आवरणं ही प्रकृतीची आवरण आहेत. खरं म्हणजे प्रकृतीजन्य आवरणं सगळी आहेत. ती मानसिक स्तरावर आहेत, ती बौद्धिक स्तरावर आहेत, ती शारीरिक स्तरावर आहेत, ती इंद्रियाच्या स्तरावर आहेत. सो if all this goes away, ashuddhi kshaye jnanadiptira, already that potentiality is there within us, already that light of Brahman is there within us, the light which even illuminates the sun, the moon and the fire, that is within us. Now in order to express it, we have to, only thing which we have to do is eliminate the impurities. And that is what yoga is all about. आणि म्हणून स्वामीजी नेहमी असं म्हणायचंय की योगा इज समथिंग अनडुईंग रादर दॅन डुईंग. योगा इज नथिंग बट अनडुईंग रादर दॅन डुईंग. की अनडुईंग, व्हॉट इज टू बी अनडन? रिमूवल ऑफ द इम्प्युरिटीज. इम्प्युरिटीज वी हॅव अक्युमुलेटेड. इफ वी रिमूव्ह देम, then automatically something which is already there manifests itself. We are not going to create it. It is already there. We are going to express it. We are going to realize it. So mamayva ansho jivaloke jivabhuta sanatana manashasthani indriyani prakriti sthani karshati shariran yadava apnoti yachapyut kramati ishvara gruhitvaitani sanyati vayurgandhani vashat. So now beautifully the thing which we are discussing have been told in this particular sutra or in this particular verse. शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत क्रामति ईश्वरा. जेव्हा आपण हे शरीर सोडून जातो at the time of death, what happens at the time of death really? गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात. हे सगळं जे प्रकृतीजन्य मन, बुद्धी, अहंकारातून प्राप्त केलेलं आहे, जे संस्कार रूपाने आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये जमा झालेलं आहे, त्या सूक्ष्म शरीराला, त्या कारण शरीराला घेऊन तो आत्मा दुसऱ्या शरीराकडे प्रवेश करतो. ओके, कसा ब्युटिफुल सिमिली हॅज बीन गिव्हन. वायुर्गंधानि वाशयात. Just as the fragrance of the flower is carried by the wind
to a very great distance. The fragrance is the real identity of the flower. सुगंध हा खरं म्हणजे पुष्पाची अस्मिता आहे. It lives through it. So just that the fragrance of the flower is carried away by the wind to a very long distance. The identity of the man, which is sum total of all the sanskaras which he has acquired in this life through the interaction with Prakriti, through his body, mind, intellect and all that, which we call as Sukshma Sharira and also the Karan Sharira, is carried away into the next body, and the next body which he acquires must be suitable for expression of all those sanskaras. की ज्या प्रकारे ते संस्कार आपण घेतलेले आहेत सगळे, ज्या प्रकारे आपण हे आयुष्य जगलेलो आहोत, आणि मागच्या अध्यायाप्रमाणे सांगायचं झालं तर त्रिगुणांचे जे संस्कार आपल्याला झाले, सत्वगुणाचे संस्कार, रजोगुणाचे संस्कार, तमोगुणाचे संस्कार, आणि या सगळ्यांचे मिळून एकत्रित असे जे संस्कार आपल्यावर आहेत, त्या संस्काराच्या प्रकटीकरणासाठी ज्याप्रमाणे इंद्रिय, मन, बुद्धी असलेलं शरीर आपल्याला लागेल, त्या शरीरामध्ये तो जीवात्मा परत प्रवेश करतो. दिस इज हाऊ द थिंग इज गोइंग ऑन अँड दिस इज हाऊ we have been carrying on for such a long time. Our culture tells us that 84 lakhs of yonis we have passed through. Every time passing from one body to another body to another body to another body. आणि ज्यांनी ज्यांनी हे उत्क्रांती करत गेले ते मानवी शरीरापर्यंत आलेले आहेत. So now we have acquired this body because we have been using this Prakriti and other things for our own evolution. We have done this evolution. Now, that is why Sri Aurobindo says that this is nature's yoga. The evolution which took place in Prakriti itself, या प्रकृतीमध्ये म्हणजे डार्विन वगैरे जे लोक म्हणतात त्याच्याप्रमाणे जी उत्क्रांती झाली ती नैसर्गिक उत्क्रांतीच होती. ती एक प्रकारे नैसर्गिकच होती. परंतु मानवानंतर जी उत्क्रांती होईल ती मात्र it will be something for which we have to work ourselves. This is the difference. That is why the human body and the human mind and the instruments which we have got for expression of consciousness, they are totally different from the other jivas. Now we have a choice to go upwards. Okay, if we want to, we have a choice. ईश्वरा गृहीत्वैतानि संयाती वायुर्गंधानि वासयात. म्हणजे ज्याप्रमाणे गंध हा वायू घेऊन जातो फुलाचा गंध दूर दूर पर्यंत, त्याचप्रमाणे हा जो जीवात्मा असतो तो शरीर सोडताना मन, बुद्धी, अहंकार रूपी, संस्कार रूपी जे सूक्ष्म शरीर असतं ते सूक्ष्म शरीर दुसऱ्या शरीराकडे घेऊन जातो. आणि आतमधली जी त्याच्या चेतना आहे त्या चेतनेकरता, त्या चेतनेच्या प्रकटीकरणाकरता योग्य अशा प्रकारचं दुसरं शरीर तो धारण करतो. सो वेअर वी आर बॉर्न अँड हाऊ वी आर बॉर्न इज रिअली आवर ओन चॉईस. दॅट इज व्हॉट भगवद्गीता इज टेलिंग. की वी हॅव रिअली सिलेक्टेड आवर पेरेंट्स इन अ वे. We have taken birth in a particular family by our own choice, though we do not remember it. Our Shastras are telling like that. And that is what Lord had told earlier also to Arjuna, and which we discussed some time back.
की शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो बी जायते. म्हणजे योग साधना करत असताना ती साधना पूर्ण जरी झाली नाही आणि त्यांनी शरीर सोडलं तरी ही विल टेक बर्थ बाय हिज ओन चॉइस. शुचीनाम श्रीमताम गेहे अथवा योगिनाम एव कुले भवती धीमताम. So if the sadhana remains incomplete, he may take birth in the family of a yogi, family of the sadhakas. So that is what happens. That is why nahi kalyan कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. असं भगवंतानी म्हटलेलं आहे की keep on doing your sadhana. Do not think how far I have come and how I will be able to achieve it in this life or not, because we are going to carry on and on. That is what Bhagavad Gita is saying in this particular chapter. So how do we express this consciousness? We know that Shrotram Chakshusparshanancha Rasanam Ghranam Adhisthaya Manaschayam Vishayan Upasevate. म्हणजे हा जो जीवात्मा आहे तो थ्रू द सेन्सेस श्रोत्रम चक्षु स्पर्शनमच म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध ही 5 इंद्रियांमधून येणाऱ्या संवेदनातून या चैतन्य जे आत्मलं चैतन्य आहे ते चैतन्य इट एन्जॉयज प्रकृती, इट एन्जॉयज द वर्ल्ड थ्रू द 5 सेन्सेस विच वी नो व्हेरी वेल. श्रोत्रम चक्षु स्पर्शनमच रसनं घ्राणमेवच अधिष्ठाय मनश्चायम विषयान उपसेवते. So it goes on enjoying these things. And as we have just said in the beginning of this lecture, what Patanjali is telling is that Prakriti is making all these things available to Jivatma for both Bhoga as well as Apavarga. So whether to enjoy the sensual pleasures, श्रोत्रम चक्षु स्पर्शनंच रसनं घ्राणमेवच, हे पंचेंद्रियातून जे भोग आपल्याला मिळतात, आर वी गोइंग टू रिअली एन्जॉय देम अँड सेन्शुअल प्लेजर्स और वी वॉन्ट टू ट्रान्सेंड देम. आपण भोगाकडे जायचं की अपवर्गाकडे जायचं हा चॉईस मनुष्याला आहे. द ह्युमन बीइंग हॅज दिस चॉईस of going towards bhoga or apavarga, and they tell us that if we do not enjoy the pleasures and go beyond the sensual pleasures, we get the joy which can be described as atindriya only. एका अतींद्रिय अनुभूती आपल्याला मिळू शकते जर आपण या इंद्रियांच्या भोगामध्येच नाही राहिलो तर. सो प्रकृती ऍक्च्युअली इज गिव्हिंग अस द मेनू कार्ड through this pancha jnanendriyas and say enjoy whatever you want, it is our choice. And then the person who is a yogi, he says that I do not want food, I will do upavasa. Upavasa means sitting near the reality itself. Okay, and then तो इंद्रियांच्या माध्यमातून तो उपवास करतो ज्याला पतंजली प्रत्याहार असं म्हणतात. अँड देन इंद्रियातीत असा आनंद त्याला मिळू शकतो. सो श्रोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनं घ्राणमेवच अधिष्ठाय मनश्चायम विषयान उपसेवते. तर सगळ्या थ्रू द माइंड, थ्रू दी पंच ज्ञानेंद्रिया, ही गोज ऑन एन्जॉयिंग दी different things which are there in Prakriti. But while doing that, you know, the Jivatma or the Mamayva Ansho Jivaloke, the Purusha which is there, he is all the time there as a witness. He doesn't change his status. That is the important thing which is which our philosophy is telling. की जो आतमध्ये पुरुष तत्व आहे ज्याला आत्मतत्व असं सुद्धा म्हटलेलं आहे, की जे इंद्रियांच्या माध्यमातून विषयोपभोग घेत आहे असं वाटतं, ते खरं म्हणजे साक्षीच आहे. ते खरं म्हणजे इट इज जस्ट देअर विटनेसिंग द होल थिंग. इट इज ऑल द टाइम द सेम. इट डझंट चेंज इन एनी वे. देयर इज नो चेंज इन दॅट. सो दॅट इज व्हॉट द नेक्स्ट वर्स इज ऍक्च्युअली सेइंग. उत्क्रामंतं स्थितं वापि भुंजान वा गुणान्वितं विमूढा नानु पश्यन्ति पश्यन्ति ज्ञान चक्षुषः. की या सगळ्या प्रकृतीच्या पसाऱ्यामध्ये
ज्ञानेंद्रियांच्या भोगांमध्ये असं काहीतरी आहे की जे अजिबात बदलत नाही. उत्क्रामंतम स्थितम वापी, हे शरीर सोडताना सुद्धा ते असतं उत्क्रामंतम. when finally the jivatma leaves the body, he is still there, he doesn't die, he is eternal. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन, ते सनातन तत्व आहे. जे पुरुष तत्व आहे, जो परमेश्वराचा अंश आपल्याला मध्ये आहे, तो सनातन आहे. इट इज इटर्नल, इट डजंट चेंज. सो उत्क्रामंतम स्थितम वापी, when he leaves the body he is there without any change. Sthitam vapi, when he is existing within this body, he is still there without any change. Bhunjanava, when he is enjoying the world and worldly pleasures, he is still there unchanged. Gunanvitam, when he is under the influence of the gunas, appears to be under the influence of sattva, raja, tamo gunas. म्हणजे गुणांच्या लिलेला सुद्धा तोच बघत आहे. विमूढा नानुपश्यन्ति, because we are deluded people, we are not able to see that eternal being who is there when we leave the body, who is there when we are in this body, who is there when we are enjoying the world, who is there during all the interactions of the gunas. He is there at its seat, but we don't see it. Why? Vimudha. Because we don't have proper knowledge. Pashyanti jnana chakshusha. Only those who have opened their jnana chakshu. Jnana chakshu is the spiritual eye, the third eye which they talk about. We can see only with the physical eyes. पंचेंद्रियामधले जे दोन डोळे आहेत त्याच्यातूनच आपण सगळं बघतोय. दी स्पिरिच्युअल आईज कॅन सी ओनली द गुणाज, द प्रकृतीज, द भोगाज अँड ऑल दॅट. द थर्ड आय, द स्पिरिच्युअल आय ओपन्स, ज्याला आवृत्त चक्षु असं पण म्हटलेलं आहे. आवृत्त चक्षु अमृतत्वम इच्छन परांची खानी व्यतृणात परिभू स्वयंभू तस्मात् पराम पश्यति न अंतरात्मन. Because the indriyas and the mind are continuously outward oriented, we continuously see only the world, na antaratman, not the reality within. Antaratman. Kaschit dhira pratyagatmanamikshat avrutta chakshu amrutatvam icchan. One who has got that eye which looks within, avrutta chakshu. Antar chakshu, आंतर विश्वाकडे बघणारा डोळा, आत्म्याकडे बघणारा डोळा. अमृतत्वम इच्छन, those who want to go towards eternal, their third eye opens. That is called jnana chakshu. So those who have this jnana chakshu, they alone see him in all these changes. Something which is nitya, they are always aware of it in all this anityata of the prakriti. जे नित्य तत्व आहे, ते नित्य तत्वाची जाणीव ही फक्त त्यांनाच असते ज्यांचा ज्ञान चक्षु उघडतो. The third eye opens, they alone see it, not all others. So how do we open that third eye? That is what yoga is all about. You know, that is why, and the thing which has been told in the beginning of this chapter, two things which Krishna has told in the beginning of this chapter is asangastrena dridena chitva. First thing is detachment and the surrender to the Lord himself. How do you know it? In the third shloka we saw that ततः पदंतात परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी. By total surrender to God and also using the asanga shastra, detachment, when we practice that, the third eye opens. When the third eye opens, we see that eternal being
that Jivatma, that Purusha which is there within us, and then the life will be full of joy and joy and joy alone. Then it is possible to really witness whatever is happening around us. So, well, we shall stop here for the day, and tomorrow again we shall continue with the shloka number. I think we have come up to 10. We have done 10 shlokas, so we shall continue from 10 onwards tomorrow. आपण असतो मा सद्गमय म्हणूया. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.